हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वॉन्ट आणि वॉन्ट टू यांचा उपयोग इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा हे आपल्या रोजच्या बोलण्यातील वाक्यांमधून, मराठी वाक्यांमधून समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर सर्वात आधी वॉन्ट या क्रियापदाचा अर्थ आहे इच्छा असणे, हवे असणे किंवा अपेक्षा असणे असा आहे. म्हणजेच जर आपल्याला एखादी वस्तू हवी असली तर आपण ते सांगण्याकरता वॉन्ट हे क्रियापद वापरू शकतो. जसं की आपण म्हणत असतो की मला पाणी हवी आहे, मला बॉटल हवी आहे, मला चॉकलेट हवे आहे, मला आईस्क्रीम हवे आहे. म्हणजे कोणतीही वस्तू असेल तर ती आपल्याला हवी आहे हे सांगण्याकरता आपण वॉन्टचा उपयोग इंग्रजीमध्ये करत असतो. मग सर्वात आधी इंग्रजीमध्ये आपण जेव्हा हे वाक्य वॉन्टचा उपयोग करून बोलू तेव्हा त्याची इंग्रजीतील रचना कशी असेल ते सर्वात आधी आपण बघून घेऊ. तर इथे बघा, सर्वात आधी घ्यायचा असतो तुम्हाला सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता, हे तुम्हाला आता माहिती झालेलंच असेल. त्यानंतर घ्यायचं असते वॉन्ट किंवा वॉन्ट्स. आता कोणत्या सब्जेक्टच्या वेळेला वॉन्ट घ्यायचं आणि केव्हा कोणत्या सब्जेक्टच्या वेळेला वॉन्ट्स घ्यायचं हे मी इथे खाली दिलेलेच आहे, ते आपण नंतर बघू. नंतर सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे नाऊन. म्हणजे एखादी वस्तू असेल तर ती आपल्याला मागायची असते, म्हणजेच ते नाम. मग ते सर्वात शेवटी इथे तुम्हाला द्यायचं असते. तर इथे बघा, सब्जेक्ट कोणता असला, आय, वी, यू किंवा ते. हे जर सब्जेक्ट असले, करते असले तर त्यावेळेस वॉन्ट वापरायचं. आणि करता ही, शी, इट असेल तर त्यावेळेस वॉन्ट्स वापरायचं. म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर आपण क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्यय लावतच असतो. म्हणून इथे आपल्याला काय घ्यायचं आहे, वॉन्ट्स. यस हा प्रत्यय लावून मग ते वाक्य तुम्हाला बनवायचं असते. तर आता इथे बघा, सर्वात आधी मग आता मी इथे एक मराठी वाक्य घेतलेलं आहे. तर ते वॉन्टचा उपयोग करून आपण बनवणार आहोत रचनेनुसार, इंग्रजी रचनेनुसार. तर इथे बघा, मला एक नवीन मोबाईल हवा आहे. मग आता या वाक्यामध्ये सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे, मला. करता आहे मला. मग मलासाठी आपण काय वापरत असतो इंग्रजीमध्ये, आय. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, वॉन्ट. हवा आहे. मग हवा आहे यासाठी वॉन्ट हे क्रियापद आपण वापरत असतो. म्हणून इथे आय नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला, वॉन्ट. आय वॉन्ट. मला हवा आहे. काय हवं आहे, नाऊन काय आहे, नवीन मोबाईल. मोबाईल हे नाऊन आहे, म्हणून इथे काय दिलेलं आहे, एक नवीन मोबाईल. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, आय वॉन्ट ए न्यू मोबाईल. बघा, ए न्यू मोबाईल. आपण बऱ्याच वेळेला असं म्हणत असतो की मला नवीन मोबाईल हवा आहे, आय वॉन्ट ए न्यू मोबाईल. अशा प्रकारे मग तुम्ही वॉन्टचा उपयोग करून हे वाक्य बनवू शकता. पण एखादी वस्तू तुम्हाला हवी आहे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे, वॉन्ट हे क्रियापद वापरायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मला तुझी मदत हवी आहे. बघा आता इथे सुद्धा तुम्हाला काहीतरी हवं आहे म्हणून तुम्ही काय वापरणार, आता इथे सुद्धा वॉन्ट. मग आता इथे सब्जेक्ट बघायचा आहे, तो आहे मला. करता आहे मला, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय. आणि हवी आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत आय वॉन्ट. काय हवी आहे तर तुझी मदत हवी आहे, तुझी मदत. म्हणून आपण इथे घेणार आहोत आय वॉन्ट युअर हेल्प. बघा, अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये हे वाक्य बोलू शकता. किंवा मला तुझा सपोर्ट हवा आहे असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, आय वॉन्ट युअर सपोर्ट असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा, त्याला कॅमेरा हवा आहे. बघा, आता मग इथे सब्जेक्ट म्हणजेच करता बघायचा, काय आहे, त्याला. म्हणजेच इथे येणार आहे ही. मग ही एकवचनी करता आहे म्हणून आपण वॉन्ट ऐवजी काय वापरणार आहोत, वॉन्ट्स वापरणार आहोत. वॉन्ट्स वापरायचं असते. ही वॉन्ट्स. त्याला हवा आहे. काय हवा आहे, ही वॉन्ट्स एक कॅमेरा. त्याला कॅमेरा हवा आहे म्हणून इथे आपण घेणार आहोत कॅमेरा. बघा, ही वॉन्ट्स एक कॅमेरा. त्याला कॅमेरा हवा आहे. नंतर नेक्स्ट बघा, तिला केक हवा आहे किंवा तिला आईस्क्रीम हवं आहे, तिला चॉकलेट हवं आहे. असं बऱ्याच प्रकारची वाक्य अशा प्रकारची आपण बोलत असतो. इथे दिलेलं आहे तिला केक हवा आहे. मग आता इथे सुद्धा तिला म्हणजे इथे शी येणार आहे इंग्रजीतून, करता शी. मग एकवचनी करता तृतीय पुरुषी म्हणून आपण वॉन्ट ऐवजी काय घेणार आहोत, इथे वॉन्ट्स. शी वॉन्ट्स. तिला हवा आहे काय, एक केक. बघा, अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीत तयार झालेलं आहे, शी वॉन्ट्स अ केक. बघा, आता आपण वर जी मराठीतली उदाहरणं पाहिली किंवा सेंटेन्सेस पाहिली, वाक्य पाहिली, ती वॉन्ट
वॉन्ट या क्रियापदाचा वापर करून आपण तयार केलेली आहेत इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार. मग आता इथे प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे की एखाद्याला एखादी मला हवी आहे, त्याला हवी आहे, तिला हवी आहे, म्हणजे काहीतरी हवं असणं किंवा काहीतरी हवं असणं यासाठी आपण वॉन्टचा उपयोग इथे केलेला आहे. आता दुसऱ्या प्रकारचे जे आहे वॉन्ट टू. आता वॉन्ट टूचा उपयोग हा केव्हा करायचा तर तुम्हाला एखादी गोष्ट किंवा क्रिया म्हणूया आपण त्याला करायची आहे किंवा करण्याची इच्छा आहे असे जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा वॉन्ट टू याचा उपयोग हा करायचा असतो. म्हणजेच काय इथे नाऊन घेतलेलं आहे. आता वॉन्ट टू म्हणजेच काय तुम्ही तिथे एखादी क्रिया करायची तुमची इच्छा असणार आहे म्हणून तुम्हाला तिथे वॉन्ट टू हे वापरायचं आहे. मग आता अशा प्रकारची वाक्यरचना जेव्हा इंग्रजीमध्ये तुम्ही तयार कराल तेव्हा त्याचे स्ट्रक्चरसुद्धा आता आपण बघणार आहोत. बघा आता इथे स्ट्रक्चर आहे कसं आहे. सर्वात आधी तर घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, त्यानंतर वॉन्ट टू घ्यायचं, पदाचं तुम्हाला पहिलं रूप घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी मग घ्यायचं आहे तुम्हाला ऑब्जेक्ट. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही वॉन्ट टूचा उपयोग कराल तेव्हा इंग्रजीमध्ये वाक्यरचना या रचनेनुसार येणार आहे. मग आता बघा अशा प्रकारची वाक्य मी इथे खाली लिहिलेली आहेत. मला घरी जायचे आहे. बघा म्हणजे काहीतरी करण्याची इच्छा आहे, इथे क्रिया घडलेली आहे की मला घरी जायचे आहे, जाण्याची इच्छा आहे. मग आता हे वाक्य तुम्ही इंग्रजीत कसं तयार कराल. आय सब्जेक्ट सुरुवातीला घेणार आहोत तो आहे करता मला, त्यासाठी आपण आय वापरणार. त्यानंतर घेणार आहोत वॉन्ट आणि टू. वॉन्ट टू मला इच्छा आहे कशाची घरी जाण्याची. मग आता इथे क्रियापद बघायचं आहे आपल्याला. जायचे म्हणजेच मूळ क्रियापद जाणे, त्यासाठी गो हा शब्द वापरतो म्हणून आपण त्याचं V1 फॉर्मच इथे घेणार आहोत गो. आय वॉन्ट टू गो मला जायचे आहे. कुठे जायचे आहे सर्वात शेवटी ऑब्जेक्ट घ्यायचा आहे तो आहे घरी म्हणून इथे सर्वात शेवटी आपण काय घेणार आहोत आय वॉन्ट टू गो होम. बघा तुमचा फरक आता लक्षात आलेला असेल की वॉन्ट केव्हा वापरायचं आणि वॉन्ट टू केव्हा वापरायचं. जेव्हा एखादी क्रिया करण्याची तुमची इच्छा आहे तेव्हा वॉन्ट टूचा उपयोग करायचा. आता बघा नेक्स्ट आहे तिला झोपायचे आहे म्हणजे झोपण्याची ती क्रिया करायची तिची इच्छा आहे. मग आता हे सेंटेन्ससुद्धा कसं येणार इंग्रजीमध्ये सर्वात आधी तर करता, मग तो आहे तिला म्हणून आपण घेणार आहोत इथे शी. आता इथे बघा इथे सुद्धा एकवचनी करता आहे म्हणून आपण इथे वॉन्ट्स घेणार आहोत. शी वॉन्ट्स टू तिची इच्छा आहे कशाची झोपायची म्हणजे झोपणे हे क्रियापद आहे मग त्यासाठी आपण वापरतो स्लीप हा शब्द इंग्रजीमध्ये. म्हणून इथे वाक्य कसं येणार आहे इंग्रजीमध्ये शी वॉन्ट्स टू स्लीप. तिला झोपायचे आहे म्हणजेच काय तिला झोपायची इच्छा आहे या अर्थाने शी वॉन्ट्स टू स्लीप अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा तिला डॉक्टर व्हायचे आहे. बघा तिला डॉक्टर व्हायचे आहे. आता इथे सुद्धा तिला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे म्हणून आता इथे सुद्धा सर्वात आधी आपल्याला करता घ्यायचा आहे तो आहे तिला म्हणजेच ती म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण इथे घेणार आहोत शी. त्यानंतर घेणार आहोत एकवचनी करता तृतीय पुरुषी म्हणून वॉन्ट्स टू. आता इथे आपल्याला व्हायचे आहे होणे म्हणजेच टू बिकम व्हायचे आहे म्हणजेच इथे येणार आहे क्रियापदाचं पहिलं रूप V1 फॉर्म बिकम. व्हायचे आहे काय व्हायचे आहे तिला तर डॉक्टर व्हायचे आहे म्हणून इथे आपण काय घेणार आहोत शी वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे. शी वॉन्ट्स टू बिकेम अ डॉक्टर तिला डॉक्टर व्हायचे आहे. किंवा आता आपण वॉन्ट आणि वॉन्ट टूचा उपयोग करून वरती होकारार्थी वाक्य पाहिली. आता आपण पुढे नकारार्थी वाक्य बघणार आहोत. आता वाक्य काय आहे मला आज खेळायचे नाही. बघा आता खेळायचे नाही म्हणजेच काय की मला आज खेळायची इच्छा नाही. एखाद्या गोष्टीची जशी आपल्याला इच्छा असते किंवा एखादी गोष्ट करायची इच्छा असते तसंच ही गोष्ट आता करायची इच्छा नाही आहे. मला आज खेळायची इच्छा नाही आहे म्हणून आपण आता हे सेंटेन्स कसं बनवणार आहोत ते बघा मी रचनेनुसारच तुम्हाला समजावून इथे सांगणार आहे. सर्वात आधी तर तुम्हाला घ्यायचा आहे करता तो आहे मला, त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो आय. आता जसं ही सगळी जी वाक्य आहेत ती प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मग प्रेझेंट टेन्समध्ये आपण नकारार्थी वाक्य जेव्हा बनवतो तेव्हा काय वापरत असतो सहाय्यकारी क्रियापद म्हणून कशाचा वापर करतो डू किंवा टच सब्जेक्ट बघून आपण वापर करत असतो. मग आता इथे सुद्धा आपल्याला इथे आय आहे
सब्जेक्ट काय आहे, आहे. मग आपण त्यानंतर वापरत असतो डू. म्हणून आपण इथे डू नॉट असं घेणार आहोत, पण याचं संक्षिप्त रूप आपण इथे घेणार आहोत. डूचं संक्षिप्त रूप डोंट. आय डोंट, मला नाही. वॉन्ट टू प्ले. बघा, एखादी गोष्ट जशी करायची इच्छा असते किंवा एखादी क्रिया करायची जशी इच्छा असते त्यासाठी आपण वॉन्ट टूचा उपयोग केला. तसं इथे एखादी गोष्ट करायची इच्छा नाही आहे म्हणून आपण इथे सुद्धा वॉन्ट टूचा उपयोग केला, पण ते नकारार्थी वाक्य आहे म्हणून आपण इथे सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू घेतलेला आहे. म्हणून इथे डोंट वापरलेलं आहे. त्याचं संक्षिप्त रूप आय डोंट वॉन्ट टू प्ले, मला आज खेळायचे नाही. किंवा आय डोंट वॉन्ट टू कुक, मला आज कुकिंग करायचं नाही, स्वयंपाक करायचा नाही, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आय डोंट वॉन्ट टू प्ले. आता नेक्स्टसुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स बघू आपण एक. तिला तुझ्यासोबत यायचे नाही. बघा, म्हणजे तिला तिच्यासोबत यायची इच्छा नाही. आता इथे सर्वात आधी आपण काय घेणार आहोत, सब्जेक्ट, तो आहे तिला. तिलासाठी म्हणजेच ती, यासाठी आपण इथे घेतो शी. बघा, आता इथे सुद्धा शी नंतर आपण टू वापरतो का डज, हे अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलेली आहे. शी नंतर आपण वापरत असतो डज. मग डज नॉट, त्याचं संक्षिप्त रूप आता इथे आपण घेणार आहोत डझंट. बघा, सी डझंट, यायची इच्छा नाही आहे म्हणून इथे आपण घेणार आहोत सी डझंट वॉन्ट टू. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं असते. वॉन्ट टूचं रचना आपण पाहिली, तर वॉन्ट टू घेतल्यानंतर आपण काय घेत असतो, क्रियापदाचे पहिले रूप. यायचे म्हणजेच येणे, महिनेसाठी आपण कम हे वापरत असतो इंग्रजीमध्ये, त्याचं पहिले रूपच आपण घेणार आहोत शी डझंट वॉन्ट टू कम. नंतर सर्वात शेवटी आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घ्यायचं सांगितलं आहे. म्हणजे तिला यायची इच्छा नाही. कोणासोबत यायची इच्छा नाही, ऑब्जेक्ट काय आहे तर तुझ्यासोबत, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, विथ यू. बघा, अशा प्रकारे हे निगेटिव्ह सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. सी डझंट वॉन्ट टू कम विथ यू, तिला तुझ्यासोबत यायचे नाही किंवा यायची इच्छा नाही. मला आज खेळायचे नाही किंवा मला आज खेळायची इच्छा नाही, असं सुद्धा वाक्य तुम्ही म्हणू शकता. त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन असंच येणार आहे, आय डोंट वॉन्ट टू प्ले, सी डझंट वॉन्ट टू कम विथ यू, अशा प्रकारे. आता होकारार्थी पाहिले वॉन्ट आणि वॉन्ट टूचा उपयोग करून. आता इथे नकारार्थी वाक्य पाहिले. आता आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य आपण बघणार आहोत की प्रश्न कसा तयार केला जातो. मग आता वॉन्ट किंवा वॉन्ट टूचा उपयोग करून बघा, आता इथे दिलेलं आहे तुला पैसे हवे आहेत का, आणि एक सेंटेन्स तुला पैसे कमवायचे आहेत का. बघा, हे दोघं सेंटेन्स मी जेव्हा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करेल तेव्हा तुमच्या फरक लक्षात येईल की वॉन्ट आणि वॉन्ट टू हे कसं आणि केव्हा वापरायचं असते. आता इथे अर्थातच आपण डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला वापरणार आहोत, कारण हा एस नो टाईपचा क्वेश्चन आहे वर्तमान काळातला. मग आता इथे आपण तुला म्हणजेच इंग्रजीमध्ये यू हा शब्द वापरतो तू किंवा तुलासाठी. मग यू नंतर आपण डू वापरतो, म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे, डू. त्यानंतर आपण सब्जेक्ट घेत असतो, तुला आहे तो सब्जेक्ट, त्यालाच इंग्रजीमध्ये यू असं आपण वापरत असतो. डू यू वॉन्ट, आणि सर्वात शेवटी घ्यायचं आहे तुम्हाला MONEY, मनी. डू यू वॉन्ट मनी, तुला पैसे हवे आहेत का. सर्वात शेवटी नाऊन घेत असतो आपण, डू यू वॉन्ट मनी, म्हणजे वॉन्टचा उपयोग करून अशा प्रकारे तुम्ही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकता. आता इथे बघा, तुला पैसे कमवायचे आहेत का, म्हणजे कमवणे ही एक क्रिया इथे दिलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की तुम्हाला इथे वॉन्टचा उपयोग नाही करता येणार. तुम्हाला इथे मनी म्हणजे पैसे हवे आहेत म्हणून आपण वॉन्टचा उपयोग केला, पण इथे पैसे कमवायचे आहेत म्हणजे ही एक क्रिया केली जाणार आहे इथे, म्हणून आपण इथे कशाचा उपयोग करणार आहोत तर वॉन्ट टूचा उपयोग. एखादी क्रिया करण्याची इच्छा असेल तेव्हा आपण वॉन्ट टूचा उपयोग हा करत असतो. म्हणून इथे सुद्धा सेम स्ट्रक्चर असणार आहे, फक्त डू यू वॉन्ट टू, वॉन्टऐवजी आपण इथे वॉन्ट टूचा उपयोग करणार आहोत, कारण इथे क्रिया करण्याची इच्छा आहे का असं विचारलेलं आहे. डू यू वॉन्ट टू, आणि कमवायचे म्हणजेच त्यासाठी अर्न मनी. अर्न मनी म्हणजे पैसे कमावणे, MONEY. अर्न मनी म्हणजेच काय,
तर पैसे कमावण्याची इच्छा आहे का, तुला पैसे कमवायचे आहेत का, म्हणजेच काय तुला पैसे कमवायची इच्छा आहे का, या अर्थाचा हा प्रश्न आहे. म्हणून आपण इथे वॉन्ट टूचा उपयोग केला आहे, कारण काहीतरी क्रिया करण्याची इथे इच्छा आहे आणि इथे काहीतरी हवी आहे, म्हणून आपण इथे वॉन्टचा उपयोग केलेला आहे. या 2 एक्झाम्पलवरून उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की इंट्रोगेटिव्ह बनवताना सुद्धा तुम्ही वॉन्ट आणि वॉन्ट टूचा उपयोग केव्हा करायचा आणि कसा करायचा. आता बघा, हे लास्ट सेंटेन्स मी इथे घेतलेलं आहे, मला इंग्रजी शिकायचे आहे. आता हे जे वाक्य आहे अगदी सोपं वाक्य आहे. अर्थातच तुम्ही असं म्हणायलाच पाहिजे की मला इंग्रजी शिकायचंच आहे. मग आता हे जे वाक्य आहे ते तुम्ही या वाक्यामध्ये वॉन्ट वापरणार का वॉन्ट टू वापरणार ते तुम्ही ठरवायचं. आता मग हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी तुमचं ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वॉन्ट आणि वॉन्ट टूचा उपयोग हा इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा हे आपल्या रोजच्या बोलण्यातील जी मराठी वाक्य असतात त्या वाक्यांद्वारे समजावून घेतले. तेव्हा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.